नमस्कार. ऑनलाईन नेतामध्ये तुमचं स्वागत आहे. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या मोठ्या वादाच्या आणि कायदेशीर अडचणीच्या भोवऱ्यात सापडली आहे. सरके चुनर तेरी सरके या गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर आता नोरा फतेहीच्या भारतातील वर्क परमिटला धोका निर्माण झाला. या गाण्यात नोरा फतेही आणि संजय दत्त यांनी काम केलंय. मात्र आता फक्त गाण्यावर बंदी न राहता नोरा विरुद्ध मोठी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 10 वकिलांच्या एका गटानं गृह मंत्रालयाकडे थेट संपर्क साधला आहे. त्यांनी नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द करण्याची आणि तिला भारताबाहेर हाकलून देण्याची मागणी केली आहे. वकिलांच्या याचिकेनुसार हे गाणं अत्यंत अश्लील, लैंगिकदृष्ट्या उत्तेजक आणि महिलांच्या प्रतिष्ठेला अपमानकारक आहे. यामुळे नोरा फतेहीनं भारतात काम करण्यासाठी मिळालेल्या विशेष अधिकाराचा गैरवापर केला आहे असा त्यांचा आरोप आहे. वकिलांनी परदेशी नागरिक कायदा 1946, पासपोर्ट कायदा 1920 आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांचा संदर्भ देत सरकारला कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व गदारोळात एक गोष्ट मात्र चर्चेत आहे. नोरा विरुद्ध जेवढा गदारोळ माजवला जात आहे तेवढाच गदारोळ चित्रपट निर्माते किंवा त्याच गाण्यात काम केलेल्या संजय दत्त याच्याबद्दल दिसत नाहीये. दरम्यान नोरा फतेहीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून स्पष्टीकरण दिलंय. त्यात ती म्हणाली, मला या गाण्याचे बोल मुळात माहीतच नव्हते. मी फक्त कन्नड व्हर्जनमध्ये डान्स केला होता. हिंदी व्हर्जन नंतर आलं. जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा मी दिग्दर्शकाला सांगितलं होतं की हे गाणं काही बरोबर नाहीये, मी या गाण्याचं प्रमोशन करणार नाही आणि स्वतःला यापासून वेगळं केलं होतं. नोरा फतेहीचं वर्क परमिट रद्द होणार का की हा फक्त वाद आहे? या प्रकरणावर पुढील घडामोडी काय होतात याकडे पाहणं महत्त्वाचं ठरेल.